स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बसले ऐसता असता समग्र बोले नृपवर. तया प्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावी वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसे असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यांचे सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांचे विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्तित्वर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली भूसालदाने याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती. ऐसे किती करीती सर्वदा. ऐशी अनेक काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळपाप्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते. द्रवणे सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मुदर वचने. कृपाळी होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा. श्री रस्तु शुभम भवतु.